आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अभिजित पाटलांच्या विजयासाठी जयंत पाटील मैदानात चिकुर्डे मतदारसंघात प्रचाराचा धडाका। चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले असून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी काल चिकुर्डेतील प्रचार सभेत चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला। सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी इस्लामपूर अष्टनगरपालिका पॅटर्न या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राबवण्यात येईल असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले। चिकुर्डे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिजित पाटील हे सक्षम नेतृत्व आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांना सूचक इशाराही दिला। अभिजित पाटील यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेला चेहरा मैदानात असल्याने विजयाचा मार्ग सुखकर असल्याचा दावा त्यांनी केला। यावेळी चिकुर्डेतील या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। या सभेमुळे चिकुर्डे मतदारसंघातील निवडणुकीची चुरस अधिकच वाढली असून जयंत पाटलांच्या या दौऱ्याचा फायदा अभिजित पाटील यांना किती होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। इस्लामपूर नगरपालिकेचा जो पॅटर्न राबवतो आपल्या जिल्हा परिषदला राबवतो। इस्लामपूर राष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम काम केलं, एकजुटीनं काम केलं आणि तीच एकजूट वाळवे तालुक्यात जिल्हा परिषदेला आपणा सर्वांना दिसेल। आम्ही प्रयत्न केलेला आहे उत्तम उमेदवार देण्याचा, उत्तम जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि उत्तम पंचायत समिती उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यामुळे माझा विश्वास आहे की त्याच पद्धतीनं नगरपालिके पद्धतीनं संपूर्ण वाळवे तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी आमचे कार्यकर्ते काम करतील। चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशीच लढाई झाली। आता दोन्ही पक्ष एकत्रित आलेत। समोरच्या बाजूला फिरायला फारशी माणसं नसतील असा माझा अंदाज आहे। फार तुरळक कमी शक्तीचे कार्यकर्ते समोरच्या बाजूला राहिले असतील तर निर्णय स्पष्ट आहे। अभिजित पाटील जिल्हा परिषदेला 100% निवडून जातील असंच आजचं चित्र आहे।